ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी कर्जमाफी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिलेली आहे। विरोधकांनी सुद्धा दोन स्तुतीचे शब्द याबाबत बोलले पाहिजेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न लादता शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाखांपर्यंतचं कर्ज सरळ माफ करून टाकलं। शेतकरी वर्ग खूप आनंदात आहे। एक शेतकरी म्हणून मी स्वतः महाराष्ट्र सरकारचं महायुतीचं अभिनंदन करतो, आभार मानतो त्यांचं। अशीच प्रकारची जर कामं आपण करत राहिलात, योग्य वेळी आणि अचूक निर्णय घेतलेत आपण, तर या महाराष्ट्राची जनता नेहमीच आपल्याला साथ देईल। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलेली आहे। बच्चू कडू यांच्या मागणीवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अपेक्षा करणं काहीच गैर नाही असं दरेकर म्हणतात, पण आपल्या कोटीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं, महायुतीतील घटक पक्षाचे आहात याचं भान ठेवावं असं प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय। मला असं वाटतं का आता कोणासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी चाललं हे महत्त्वाचा विषय नाही आहे। पहिले एकनाथजी ज्या भूमिकेनं समोर जात आहे तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकनाथजी शिंदे साहेबांचा आल्याशिवाय राहणार नाही मुद्दाहून सांगतो। आता जर तर केलं तर नुसता उठाव करून भारतीय जनता पार्टी सोबत नसती तर, त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद उभा करू नये। केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एकनाथराव शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी तुम्ही अपेक्षा व्यक्त करणं ठीक आहे। तुमच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणं काहीच गैर नाही, पण तुम्ही आमच्या पक्षात काय व्हावं, देवेंद्र फडणवीसांनी कुठे जावं कुठे राहावं, ना तुमची उंची आहे, ना तुमचा अधिकार आहे, ना तुमची आकलन करण्याची तेवढी क्षमता आणि कुवत आहे। त्याच्यामुळं आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं आणि मला वाटतं बच्चू कडू यांनी महायुतीतल्या घटक पक्षाचे आहोत याचं जरा भान त्यांनी ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।